गटारी अमावस्येनिमित्त आज मुंबईतही खवय्यांची चांगलीच लगबग पाहायला मिळते। सकाळपासून मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर खरेदीसाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या, तर संध्याकाळी मुंबईतील अनेक हॉटेल्सही खवय्यांनी फुल्ल झाल्याचे चित्र आहे। श्रावणात मांसाहार टाळणारे अनेक जण आज गटारीनिमित्त मांसाहाराचा आस्वाद घेत आहेत। करी रोड येथील माऊली हॉटेलमधून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी। आज गटारी आणि आज आपण जर पाहिलं तर आज अनेक जे लोक असतात ते मटण असेल, चिकन असेल किंवा मासे असतील त्याला ताव मारण्यासाठी बाहेर हॉटेलमध्ये जात असतात। आणि त्याचबरोबर उद्यापासून जो श्रावण सुरू होणार असल्यामुळे अनेक जे लोक असतील ते श्रावणामध्ये चिकन किंवा मटण खात नसतात। आणि त्यानंतर 10 दिवस जो गणेशोत्सव येत असतो त्यामुळे अनेक जे लोक आहेत ते मांसाहार किंवा त्याचबरोबर अनेक गोष्टी खात नसल्यामुळे आज अनेक मुंबईतील अनेक जे हॉटेल्स आहेत ते फुल झालेले आहे। आपण पाहू शकता, आपण करिरोड येथे आहोत आणि करिरोडवरील हे जे माऊली हॉटेल आहेत इथे देखील मोठ्या प्रमाणात लोक इथे स्वतः आलेले आहेत। आणि हे जे हॉटेल आहे ते नॉनव्हेज साठी खूप फेमस आहेत। आपल्यासोबत काही अजून लोक आहेत, त्यांची बातचीत करूया। सर, काय सांगाल? आज गटारी आहे, उद्यापासून श्रावण सुरू होतोय। आजच्या दिवशी आपल्याला अनेक आपण ज्या गोष्टी चिकन असेल, मटन असेल ते खात असतो। तुम्ही काय खायला आलात? फिश खायला आलात का? फिश खालो इथे अप्रतिम मिळतं फिश। पहिलं पण आम्ही येऊन गेलो इथे, नेहमी दरवर्षी आम्ही गटारीला इथेच येतो फिश चिकन खाण्यासाठी। तुम्ही काय खायला आलात? आम्ही आता इथे आलोय म्हणजे आवडीने सगळे एकत्र पहिला सांगा, तुम्ही कोणत्या गावचे? आम्ही कोकणातले आहोत, खारेपाटण, तितवले। हो, कोकणातले म्हणजे तुम्हाला मासे म्हणजे तुमच्यासाठी जीव की प्राण? आवडी जीव की बाई, घास आमचा जास्त जातो त्याने। हो, देखील आपण अजून काही इथे महिला मंडळी आहेत त्यांच्याशी बातचीत करूया। मॅडम, काय खायला आलात तुम्ही? आज गटारी आहे, उद्यापासून श्रावण चालू होतोय। आजच्या दिवसाला तुम्हाला ब्रेक मिळालेला किचनला तुमच्या? आज किचनला ब्रेक मिळालेला आहे? आम्ही काय इथे येतो जेवायला, आम्ही एकत्र भेटण्यासाठी। हा मोठा त्यातला इश्यू आहे, त्यासाठी इथे येतो, बाकी काही नाही। आम्ही गटारी मानत हिप हिप हुर्रे बीके फटाका नाही, बस त्याच्यासाठीच येतो आम्ही। नक्कीच आपण जर पाहिलं तर अजून काही आपल्यासोबत लोक आहेत। मॅडम, काय खाऊन झाले तुमचं? आज गटारी आहे, उद्यापासून श्रावण सुरू होतोय। सुरमई थाली एकदम अप्रतिम आहे। फिश एवढं फ्रेश आहे, खायला पण इतकी मस्त मजा येते ना, छान वाटलं। आज आमची गटारी होती, छान एन्जॉय केली। हा, चिकन थाली पण छान आहे, प्रश्नच नाही, पण फिश थाली मस्तच आहे। तू काय खाल्लंस? चिकन झाली। चिकन खाल्लं? चिकन आवडतं, उद्यापासून श्रावण सुरू होतोय। आता इकडेच यायचं चिकन वगैरे काय पण खायला। जर पाहिलं तर अजून काही लोक आहेत, त्यांच्याशी आपण देखील बातचीत करण्याचा प्रयत्न करूया। कारण आजच्या दिवशी जर पाहिलं तर अनेक लोक आहेत जे पुढील महिनाभर ते चिकन खात नसतात किंवा मटन देखील खात नसतात। आपण या मुलांशी बातचीत करूया। मित्र, काय काय मागवलंय का तुम्ही लोकांनी? आम्ही चिकन, फिश सगळं जे पॉसिबल आहे सगळंच मागवलंय। अच्छा, कारण का मला सगळंच जे नॉनव्हेज आहे सगळंच आवडतं। उद्यापासून श्रावण सुरू होणार आहे। सहसा आपण श्रावणामध्ये मांसाहार करत नाही। आता माहित नाही पुढचा 1 महिना कसा जाणार आहे आमचा। अरे बापरे, तुझ्यासाठी खूप जड असणार आहे 1 महिना। म्हणजे डाएट फॉलो करणं सगळं इम्पॉसिबल असणार आहे। विदाऊट नॉनव्हेज काहीच पॉसिबल नसणार आहे। आता काय खातोय? आता चिकन खातोय। आपण पाहिलं तर अनेकांनी चिकन मागवलेलं आहे, काही लोकांनी मटन मागवलेलं आहे, तर इकडे मासे खाताना आपल्याला पाहायला मिळतात। मॅडम, तुम्ही मासे खाताय, तुमचं नाव सांगा, तुमचं गाव? लतिका, मी कुडाळची आहे। कुडाळ। काय मागवले तुम्ही? सुरमई मागवले मी। काय आज श्रावण आहे, म्हणजे श्रावण दिवस सुरू होणार आहे, आज गटारी आहे, कसे तुम्ही गटारी एन्जॉय करताय? फायनली म्हणजे माझं ठरलं होतं की आज मला फक्त फिश खायचंय, कारण की माझा नवरा केरलाचा आहे। सो बेसिकली मी ठरवलं होतं की आज मला फक्त सुरमई खायचं, कारण की यानंतर मला खायला नाही भेटणार, कारण मी श्रावण पाळते आणि ते लोक नाही पाळत। ओके, सो बेसिकली मला काय मागवले तुम्ही? सुरमई थाली। अच्छा, नक्कीच आपण जर बघितलं तर अनेक जे लोक आहेत ते आज मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जे हॉटेल्स आहेत ते फुल झालेले आहे। बाहेर जर पाहिलं तर वेटिंग मध्ये अनेक लोक आहेत आणि अनेक जे महिला असतील त्यांनी आज किचनला ब्रेक दिलेला आहे आणि स्वतः हॉटेलमध्ये बाहेर खायला आलेले आणि गटारी अनेक जे लोक आहेत ते एन्जॉय करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन हरीश, मी पद्मेश पवार, पुढाई न्यूज, मुंबई।